नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर मी प्रियंका अगदी मनापासून स्वागत करते आहे। कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की आठवड्याभरापूर्वीची जी स्वयंपाकाची तयारी आहे ती जर आपण करून ठेवली तर आपले भरपूर जे कामं असतात ते सोपे होतात। त्याच्यानंतर धावपळ वाचते आणि आपला वेळ सुद्धा वाचतो। कसं असतं, सकाळी सकाळी खूप जास्त गडबड असते, आमच्याकडे तर असतेच, कारण सकाळी नाश्ता स्वयंपाक एकत्र असतो, 9च्या आत सगळं झालंच पाहिजे अशी गडबड असते। तर या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना काय होऊन जातं, खूप धावपळ होते स्वतःची, काही गोष्टी मिस होतात, काही म्हणजे इतकी जास्त धावपळ होते त्यामुळे बाकीची कामं राहून जातात किंवा भांडी पण जास्त भरतात अशा वेळी। तर आजच्या व्हिडिओमध्ये जर आपण अशा प्रकारची पूर्वतयारी करून ठेवली जशी मी पुढे दाखवणार आहे तशी, तर त्याच्यामुळे आपले भरपूर कामं सोपे होणार आहेत। म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनची घंटी देखील दाबा, म्हणजे तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार। तर चला आपण आता पटकन व्हिडिओकडे वळूया। सगळ्यात आधी मी या ठिकाणी लसूण निवडून घेते आहे। तर ही गोष्ट मी माझ्या सासूबाई आणि आईकडनं शिकलेली आहे, कारण माहेरी आणि सासरी दोघींकडे फ्रीजमध्ये लसूण सोलून ठेवलेला असतो डब्यामध्ये, म्हणजे जेव्हा केव्हा घाई असेल तर फ्रीजमधनं लसूण काढायचा, पटकन कापायचा किंवा कुटून घ्यायचा आणि तो फोडणीमध्ये टाकायचा असतो। घाई होत नाही आणि लगेच आपल्याला लसूण मिळतो। म्हणून मग म्हटलं चला आपण लसूण ठेवूया, सोलून ठेवूया। तर एवढा मला आठवडाभर पुरेल एवढाच लसूण मी निवडून ठेवलेला आहे, कारण मला थोडासा कंटाळा आहे लसूण निवडायचा, त्याच्यामुळे तर तेवढा लसूण मला पुरून जातो आणि जास्त लसूण आवडत नाही, त्यामुळे 2-4 पाकळ्या मला पुरेशा होतात भाजी वगैरेमध्ये। त्यानंतर मी जे अद्रक आहे तर त्याचं वरचं साल काढून त्याचे छोटे छोटे काप करून ठेवते। म्हणजे बऱ्याचदा काय होतं, मुगाचा डोसा किंवा मुगाच्या भजी जर बनवायच्या असतील, कारण आमच्याकडे आठवड्यातनं एकदा मुगाचा डोसा होतच असतो, तर त्याच्यासाठी अद्रकाचे लहान लहान काप लागतात, तर ते साल काढून काप करणं ते पण थोडंसं वेळ खर्चिक असतं। त्यामुळे मग मी या ठिकाणी अद्रकाचे छोटे छोटे काप करून ठेवते, म्हणजे कसं जेव्हा केव्हा घाई असेल आणि सकाळी सकाळी नाश्त्याला आपल्याला डोसा लागतो तेव्हा पटकन फ्रीजमधनं ते काप काढले आणि मिरची वगैरे लसणाबरोबर आपण टाकले तर ते पटकन दळले जातात। आता एकदम सोपं आहे, अगदी थोडेसेच काप या ठिकाणी करून ठेवायचे, कारण आठवड्याभरासाठी एवढे काप आपल्याला पुरून जातात आणि हे कुटायचे असतील तर ते सुद्धा आपल्याला अगदी सोपं पडतं। चहा वगैरेमध्ये सुद्धा आपण हे काप टाकू शकतो, जर चहासाठी अद्रक आपण कुटायचा कंटाळा केला तर हे काप टाकले तरी चालतात। त्यानंतर कढीपत्ता जो आहे तो आठवड्याभराचा मी या पद्धतीने मोकळा करून ठेवते, म्हणजे त्याच्या ज्या दांड्या आहेत त्या दांड्यांपासून हा पत्ता वेगळा करून ठेवते, म्हणजे फोडणी घालताना सोपं पडतं। धुवून नाही ठेवत, जेव्हा लागणार असेल तेव्हा धुवून घेते आणि लगेच फोडणीमध्ये टाकते। त्याचबरोबर पुदिन्याची पानं देखील मी मस्त अशी वेगळी करून घेते, जेणेकरून पुदिन्याची चटणी बनवायची असेल किंवा एखाद्या भाजीमध्ये पुदिना घालायचा असेल तर तो लगेच काढायचा, धुवायचा आणि टाकून द्यायचा, म्हणजे काम सोपं होतं आणि आपला वेळही वाचतो। त्यानंतर हे जे सगळे साहित्य आहे ते एका डब्यामध्ये स्टोअर करायचे, डायरेक्ट वरच्यावर ठेवायचे नाही किंवा प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये पण ठेवायचे नाही, कारण त्याला घाम सुटतो, त्याच्यामुळे अशा छानपैकी कंटेनरमध्ये तुम्ही स्टोअर करू शकतात। त्यानंतर या ठिकाणी कोथिंबीरसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी निवडून घ्यायची आहे आणि प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये न ठेवता किंवा फक्त साध्या डब्यामध्ये न ठेवता असा सुती कापड घ्यायचा आणि मग एखाद्या डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करायचे आहे। पालेभाज्यासुद्धा तुम्ही व्यवस्थित निवडून ठेवायच्या आणि त्यासुद्धा अशा पॅक करायच्या। त्याच्यानंतर पुढची तयारी करते ती म्हणजे जे कडधान्य आहेत त्यांना मोड आणायचे। तर आमच्या इथे फक्त मटकीच खाल्ली जाते व्यवस्थितरित्या मोड आणलेली, त्यामुळे मी मटकीच भिजवते आहे। तुम्ही हरभरा, मूग हे सुद्धा भिजवू शकतात। तर सकाळी मटकी भिजवली आणि संध्याकाळी त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घेतलं, स्वच्छ धुवून घेतले पुन्हा एकदा मठ, आणि त्या एका सुती कापडामध्ये हे जे मठ आहेत ते बांधून घेते आहे, कारण त्याला मोड छान आले पाहिजे। तुम्ही सुती कापडात किंवा कॉटनच्या कापडामध्ये हे बांधायचं, त्याच्याशिवाय दुसऱ्या एखाद्या कापडात बांधलं तर व्यवस्थित मोड येत नाही। आणि आता हे बांधताना एक्स्ट्रा पाणी दाबून दाबून काढून घ्यायचं, पाणी त्याच्यामध्ये जास्त राहू नाही द्यायचं आणि जी गाठ आहे ती एकदम पॅक मारायची। त्यानंतर एका एअरटाईट भांड्यामध्ये व्यवस्थित आपल्याला ठेवायचं आहे, उष्ण ठिकाणी ठेवायचं, कारण आता थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे त्याला मोड येणार नाहीत जास्त करून। तर जर मोड व्यवस्थित आणायचे असतील तर अशा उष्ण ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचे आहेत। आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकतात की मोड इतके सुंदर येतात ना, की जे एकदम कापडाच्या बाहेर आलेले आहेत, तुम्ही बघू शकतात आणि हातांना सुद्धा खूप छान वाटतं आहे। आता हे सगळं मोकळे करून घ्यायचे आणि एका डब्यात आपल्याला ठेवायचे आहेत।
या मोडचं आणण्याचा म्हणजे याचा कधी कधी उग्र वास यायला लागतो. आता आपण गरम ठिकाणी ठेवलेलं होतं तर मला भीती होती की ते उग्र वास येतील, तर उग्र वास आलेला नाही आहे. कारण याचं असं की याला व्यवस्थित 2-3 पाण्याने धुतलं ना तर याच्यातला जो चिकटपणा असतो तो निघून जातो. त्यामुळे मग याला उग्र वास येत नाही किंवा ते लवकर खराब होत नाही. तर अशा मोठ्या पसरट कंटेनरमध्ये आपल्याला याला ठेवायचं आहे. आता मी बाहेरून काही एक्स्ट्राचे डबे आणलेले नाही आहेत. माझ्या घरी जे काही खाऊचे डबे आलेले असतात. आता हा भाकरवाडीचा डबा आहे चितळेंचा, तर तोच डबा मी व्यवस्थित धुवून वगैरे घेतलेला आणि त्यातच आता हे ठेवून देते आहे. म्हणजे मग ते बरं पडतं आपल्याला. त्याच्यानंतर आता पुढची तयारी करते आहे ती म्हणजे शेंगदाणे भाजून घेण्याची. तर शेंगदाणे भाजले तर त्याचे 2-3 प्रकार आपण करू शकतात. एक तर खाण्यासाठी भाजलेले शेंगदाणे कामात येतात. त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट आपण बनवून ठेवू शकतो भाजीला लावण्यासाठी, साबुदाण्यासाठी. आणि तिसरं म्हणजे शेंगदाण्याची चटणी आपण बनवू शकतो या ठिकाणी. म्हणून शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि त्याला थंड होऊ द्यायचं व्यवस्थित. लगेच मिक्सरमध्ये दळून नाही घ्यायचं. त्याच्यानंतर आता शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत मी गॅस बंद करून घेतला आहे. पण तवा गरम आहे तर त्याच्यामध्ये जवस आणि तीळ भाजून घेणार आहे. कारण फक्त शेंगदाण्याची नाही तर जवस, तीळ आणि शेंगदाणे थोडंसं खोबरं अशी एकत्र करून मी चटणी बनवून ठेवते. खूप छान लागते ती चटणी आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. कारण माझ्या मुलीला ती चटणी प्रचंड आवडते. त्याच्यामुळे ते भाजून झाल्यानंतर शेंगदाणे थंड झालेले आहेत. मग मी इकडे कूट करून घेतलं दाण्याचं. हे कूट जास्त दिवसाचं नाही, साधारणतः 7 ते 8 दिवस जाईल एवढंच केलेलं आहे. कारण ते नंतर खवट लागायला लागतं, त्याच्यामध्ये ऑइल क्रिएट होतं. त्याच्यामुळे मग मी ते थोडंसंच केलं. आता चटणी करायची आहे म्हणून मी या भुरकट मिरच्या घेतल्या. तर ह्या मिरच्यासुद्धा घरच्या घरी बनवलेल्या आहेत. त्या कशा तर हिरव्या मिरच्यांमध्ये ज्या लाल मिरच्या आलेल्या असतात त्या बाजूला करून घ्यायच्या आणि एक 6-7 दिवस कडक उन्हामध्ये त्यांना ठेवून द्यायचं. तर अशा प्रकारच्या भुरकट मिरच्या आपल्याला मिळतात. याची चटणी खूप छान लागते. लसूण टाकून केलेली चटणी तेज असते थोडी, कारण बारीक गावरानी मिरच्या असतात त्याच्यामुळे. तर त्याच मिरच्या मी आता चटणीमध्ये टाकते आहे. साधारणतः 4 ते 5 मिरच्या घेतल्या, लसूण पाकळ्या टाकल्या. त्याच्यानंतर यामध्ये भाजलेलं तीळ, जवस आणि खोबरं आणि भाजलेले शेंगदाणे हे सगळं टाकून व्यवस्थित दळून घ्यायचं आहे. आणि सगळं आपल्याला थंड करायचं आहे आणि मगच दळायचं, नाहीतर चिकटपणा सुटतो मिक्सरच्या भांड्यात. त्याच्यामुळे दळून घेतल्यानंतर ही चटणी बाहेर काढायची. त्यातली जी वाफ आहे तीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला हे एका डब्यात ठेवायचं आहे. हे सगळे जे साहित्य आपण बनवत आहोत स्वयंपाकासाठी तर ते आठवड्याभरासाठी बनवतो आहे. मग त्यातली जी उष्ण वाफ आहे ती काढूनच आपल्याला ते स्टोअर करायचं आहे, जेणेकरून ते आठवडाभर व्यवस्थित राहील. तर आता ही चटणी थंड करून घेतली आणि एका छोट्या डब्यामध्ये मी भरून ठेवलेली आहे. त्यानंतर पुढची जी तयारी आहे ती रवा भाजून ठेवायची. तर रवा हा 2च गोष्टींसाठी लागतो आमच्या घरी तरी. एक उपमा बनवण्यासाठी आणि दुसरा शिरा बनवण्यासाठी. जास्त तर आमच्या इथे शिराच बनतो, उपमा कधीतरी बनत असतो. पण ते पण घाईची वेळ असली तर मग शिरा बनतो, नाही बनत, कारण रवा भाजायला वेळ लागतो. म्हणून मग मी रवा आधीच भाजून ठेवते आहे. तुम्ही जास्तीचा रवा भाजून ठेवू शकतात. जर तुमच्या इथे रव्याला कीड लागत असेल ना घरी आणलेल्या रव्याला, तर त्याला असं भाजून ठेवलं आणि डब्यात ठेवलं तर त्याला कीड लागत नाही. तर या पद्धतीने तुम्ही भाजून ठेवू शकतात. तर रवा भाजल्यानंतर मी आता त्याला थंड करून घेते आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर हा जो रवा आहे तो एका छोट्या बरणीमध्ये मी भरून घेणार आहे. आता तो एकदम छोटा दिसतो आहे, पण आम्ही कसं 2 किंवा 3 निधीचा मुडी आहे, आवडलं तर खायचं, नाही तर नाही खायचं. शिरा तिला अजिबात आवडत नाही, उपमा थोडाफार खाते, त्यामुळे मग मी थोडासाच रवा भाजलेला आहे. आता ती नाश्त्याची तयारी झाली. आता पुढचं ठेचा बनवून घेते आहे. ठेचा आपल्याला लागतच असतो वरण भाताबरोबर म्हणा, कुठल्याही भाजी पोळीबरोबर तोंडी लावायला, खिचडीबरोबर तोंडी लावायला आमच्या इथे लागतोच. किंवा एखाद्या भाजीमध्ये सुद्धा ठेचा घालून भाजी केली जाते. त्याच्यामुळे मी जास्तीचा ठेचा बनवून ठेवते आहे. जास्तीचा म्हणजे एक 7 ते 8 दिवस जाईल एवढा ठेचा मी या ठिकाणी बनवते आहे. तर ठेचा बनवण्यासाठी मी जाड, बारीक आणि मीडियम अशा 3 प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत. सहसा करून एकदम जाड आणि बारीकच घेते, पण मीडियम मिरच्या पण घरात होत्या म्हणून त्याही घेतल्या. आता ठेचा मिक्सरमध्ये दळून घेतला, कारण जास्त होत्या मिरच्या त्याच्यामुळे, आणि त्यालासुद्धा तळून घेते आहे. कच्चा ठेचा मला आवडत नाही, त्यामुळे तळूनच ठेवला आणि त्यामध्ये थोडं कमी मीठ घातलेलं आहे, कारण भाजीतही ठेचा घालायचा असतो. त्यामुळे मग मी एकदम कमी मीठ घातलं नावाला. जसं लागेल तसं वरतून मीठ टाकता येतं.
आणि मग तळून झाल्यानंतर जो ठेचा आहे तो पूर्णपणे थंड करून घेतला, पुन्हा एकदा सांगते. आणि त्यानंतर एका काचेच्या छोट्याशा कंटेनरमध्ये भरून घेतलेला आहे. तर हा असा आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. आता हे सगळं झाल्यानंतर अजून वेळ खाऊ गोष्ट असते ती म्हणजे मसाला. लाल मसाल्याची भाजी किंवा काळ्या मसाल्याची भाजी करायची म्हटली की कांदे कापा, खोबरं खिसा, लसूण वगैरे सोला आणि मग ते भाजा, ते दळा, मग त्याला तेलात खूप वेळ होऊ द्या छान फ्राय, आणि मग आपली पुढची जी प्रोसेस असते ती. तर हे सगळं वाचवण्यासाठी सुद्धा आपल्याला काय असतं, जर आपण छान मसाला तयार करून ठेवला ना, तर आपलं सकाळी जर घाई असेल, आता एखादी वेळेस आम्हाला जर सकाळी मसाल्याची भाजी करायची असेल तर नाश्त्याची गडबड असते, स्वयंपाकाची गडबड असते, तर अशा वेळेस जर मसाला तयार असला तर पटकन फोडणीला मसाल्याला फोडणी दिली आणि भाजी लावली की दुसरीकडे नाश्ता होतो, पोळ्या होत असतात. त्यामुळे असं आपण असा वेळ वाचतो आपला जर आपण मसालासुद्धा तयार करून ठेवलं तर या ठिकाणी मी 2 वेळेस भाजी होईल एवढा मसाला बनवून ठेवते आहे. खोबऱ्याचं खीस माझ्याकडे मार्केट बेस आहे, हल्ली मार्केटमध्ये असं खीस मिळतं. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खोबरं खिसून ते खीससुद्धा स्टोअर करू शकतात फ्रीजमध्ये. कांदे छान भाजले गेल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसणाचे काप पण मी टाकते आहे, म्हणजे ते सुद्धा छान शॅलो फ्राय होऊन जातील. आणि हे सगळं जिन्नस मी पुन्हा एकदा व्यवस्थित थंड होऊ देते आहे. गरम गरम दळलं तर ती वाफ निघते आणि मिक्सरचं भांडं किंवा मिक्सर खराब होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि त्याच्याच नंतर दळायचं. आता हे दळताना याच्यामध्ये सगळ्यात आधी मी खोबरं दळते आहे. तर आता खोबरं तुम्ही कोरडे जे मसाले आहेत जसं की धना पावडर, हळद, मिरची मसाला, गरम मसाला, हे सुद्धा तुम्ही दळू शकतात. मी नाही दळत आहे कारण हे मिश्रण 1-2 भाज्यांमध्ये अजून वापरलं जातं, त्याच्यात मसाल्यांची गरज नसते. त्याच्यामुळे मग मी फक्त खोबरं, कांदा, लसूण, अद्रक दळून घेतलेला आहे आणि त्याची छान ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे. कांदे छान भाजले गेलेले होते, त्याच्यामुळे जी ग्रेव्ही आहे तिलासुद्धा खूप छान रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकतात. त्यामुळे कांदा कच्चा ठेवायचा नाही आणि हा जास्त दिवस आपल्याला स्टोअर करायचा आहे मसाला, त्याच्यामुळे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता हा कच्चा मसाला आपल्याला जास्त दिवस ठेवू शकत नाही, 2 ते 3 दिवसाच्या वर कच्चा मसाला राहत नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्याला तेलात छान तळून ठेवायचा आहे, जेणेकरून तो एक 7 दिवस जाईल. सहसा करून आमच्या इथे गुरुवारी, बुधवारी आणि किंवा शनिवारी अशा मसाली भाज्या होत असतात, दिवस ठरलेले आहेत आणि सकाळी किंवा संध्याकाळीच होते भाजी. त्याच्यामुळे मग मी 2 भाज्यांच्या हिशोबानेच हा मसाला बनवलेला आहे या ठिकाणी. आणि साधारणतः एक 10 मिनटं बारीक आचेवर व्यवस्थित त्याला शिजू दिलेलं आहे आणि मग शिजल्यानंतर गॅस बंद केला, त्याला पूर्णपणे थंड होऊ दिलेला आहे. आणि हा जो मसाला आहे तो मी एका स्टीलच्या भांड्यामध्ये स्टोअर करते आहे. स्टीलच्या किंवा काचेच्याच भांड्यामध्ये स्टोअर करायचं, जेणेकरून तो खराब होणार नाही. एकतर कसं आपण जास्त दिवस स्टोअर करणार आहोत, त्यामुळे प्लास्टिकच्या भांड्यात त्याला स्टोअर करायचं नाही. स्टीलच्या भांड्यात स्टोअर केल्यामुळे त्याची जी हे आहे शेल्फ लाईफ ती जास्त दिवस राहते. त्याच्यामुळे याला आपण थंड करून स्टीलच्या डब्यात भरायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात माझी जी स्वयंपाकाची तयारी आहे आठवड्याभराची ती झालेली आहे. छान मस्त अशी कोथिंबीर निवडून झालेली आहे. कोथिंबीर जास्त आहे तर मी विचार केला की त्याच्या कोथिंबीर वड्यासुद्धा होतील, म्हणजे मेनू ठरत जातो आपला. जर मेनू तयार असतील तर हे सगळे जे बनवलेली ही तयारी आहे ती खूप कामात येते आपल्याला. नंतर कढीपत्ता वगैरे आपल्याला पोह्यांसाठी लागतच असतो. मटकी तुम्हाला आधीच सांगितलं की 2 भाज्या होतील एवढी. दाण्याचं कूट साबुदाण्याला वापरता येतं, भाजीत वापरता येईल. रवा उपम्यासाठी, खिरेसाठी या गोष्टींसाठी वापरलं जाईल. त्यानंतर चटणी आहे तोंडी लावण्यासाठी, ठेचा बनवलेला आहे कधीही खाण्यासाठी, आणि मसाला आहे ग्रेव्ही, मसाल्याची ग्रेव्ही. तर ती मसाल्या भाजीसाठी पटकन वापरली जाईल. इवन नॉनव्हेजसाठी सुद्धा पटकन हे सगळं आपल्याला वापरता येतं. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल ठरेल. जर व्हिडिओ आवडला असेल आणि मदतशीर वाटला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा व्हिडिओला आणि शेअर करा जास्तीत जास्त. भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.